मी प्राध्यापक संतोष महाले पुन्हा एकदा आपणा सर्वांचं TYBCOMच्या ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयामध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. तर या लेक्चरला आपण AS7चे जे एक्झाम्पल्स आहे तर ते आपण बघणार आहोत. तर ते बघण्यापूर्वी आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी थिअरॉटिकल पार्ट आहे आपला AS7चा तो आपण याच्या आधी कंप्लीट केलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला AS7 अकाउंट स्टँडर्ड 7 जे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, जे एक्झाम्पल्स आहे ते आपल्या इथं बघायचे. बघा एक्झाम्पल मी तुमच्या समोर टाईप करून किंवा आपण काय म्हणूया तुम्हाला ते मी समजून सांगणार आहे. तुमच्या समोरच मी क्वेश्चन्स घेणार आहे आणि काय म्हणू आपण त्याला क्वेश्चन पण असेल आणि त्याचा आन्सरसुद्धा तुम्हाला मी तुमच्या समोरच इथं देणार आहे. ठीक आहे. तर आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. तर ते एक्झाम्पल देत असताना आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही ते काय म्हणू आपण त्याला तुम्हाला लिहिता आलं तर ते लिहा किंवा PPTमध्ये ते सॉरी आपल्या लेक्चरमध्ये तर ते आहे PPTमध्ये पण ते एक्झाम्पल असणार आहेच आहे. बघा तर आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. छोटे थेरॉटिकलच एक्झाम्पल याच्यावर असणार आहे की याच्यामुळे तुमचं थोडंसं काय म्हणू आपण त्याला की जो पार्ट आहे तुमचा जो AS7मध्ये जे काही गोष्टी आहे छोट्या छोट्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी तर तुम्हाला समजून घेण्यासाठी याच्यामध्ये मदत होईल. तर पहिलं आपण एक्झाम्पल घेतोय. क्वेश्चन जो आहेत बघा, व्हॉट कंडिशन्स मस्ट बी मेड. इथं मेट आहे ॲक्च्युली, मी ते चेंज करून घेतो. मेट व्हॉट कंडिशन्स मस्ट बी मेट फॉर द रिकग्निशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स रेव्हेन्यू फॉर क्लेम्स. जो कॉन्ट्रॅक्टचा रेव्हेन्यू, आता कॉन्ट्रॅक्टचा रेव्हेन्यू म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे की जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जेवढे काही इन्कम मिळतात कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टपासून त्याला आपण रेव्हेन्यू असं म्हणत असतो. मग कोणत्या कंडिशन्स आपण इथं विचारात घेतल्या पाहिजे की त्याच्या आधारे आपलं काय करता येईल बरं, रेव्हेन्यू आपले कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यामध्ये बघा आपण त्याचा आन्सर बघूया लगेच. आपण बघा आन्सर घेत असताना बघा एक काय म्हणून आपण इझी आहे आन्सर देतात तुम्हाला मी ते एक्सप्लेन करेलच. बघा मी तुम्हाला हे एक्झाम्पल जे आहे ते समजून सांगणार आहे पुन्हा. बघा फर्स्ट जो आपल्याला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करत असताना किंवा कंडिशन कॅल्क्युलेट करत असताना तर तो आहे बघा म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की जर कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड अ लीगल बेसिस फॉर द क्लेम. लीगल बेसिस म्हणजे काय, कायद्याप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे जो क्लेम आहे आपल्याला तर तो आपल्याला काय करायचा आहे विचारात घ्यायचा. द कॉन्ट्रॅक्ट मस्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्राईसमध्ये काय केलं पाहिजे, लीगल बेसिसच्या आधारेच आपण काय केलं पाहिजे, रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा पुढचं बघा दुसरा जो कंडिशन आहे ते आपण इथं विचारात घेणार आहोत ती म्हणजे बघा तुमच्या समोर मी सांगतो लगेच. ॲडिशनल कॉस्ट म्हणजे काय की आपण जे एस्टिमेट केले असेल किंवा आपण अंदाज केला असेल कॉस्टचा त्याच्या व्यतिरिक्त जी ॲडिशनल कॉस्ट होती ती सुद्धा आपण काय म्हणूया अनफॉर्सिन सर्कमस्टन्सेस. म्हणजे काय म्हणणं आपण त्याला एक सर्कमस्टन्सेस म्हणजे विशिष्ट परिस्थिती उद्भवणे नाही का. तर एखादी आपल्याला अंदाज नसलेली परिस्थिती उद्भवली त्याच्यामुळे जर आपल्याला काही कॉस्ट इन्कर्ड करावी लागली, ॲडिशनल कॉस्ट इन्कर्ड करावी लागली ती सुद्धा आपण रेव्हेन्यू कॉस्टमध्ये आपण काय करायला पाहिजे, ॲड करायला पाहिजे. पुढचं बघा तिसरा पॉईंट याच्यामध्ये तो आहे बघा तिसरा पॉईंट आहे त्याला आपण C असं म्हणूया. त्याचं जे आहे बघा
बघा, कॉस्ट आर आयडेंटिफाईड म्हणजे काय की कोणतीही रेव्हेन्यू असेल तर ते कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करावं लागतं बरं, त्या कॉस्टमधून तो रेव्हेन्यू आपल्याला काय करावं लागतं, मायनस करावं लागतं, इन्कम मायनस करावं लागतं. त्याच्यामुळं कॉस्ट्स आर ऑलवेज आयडेंटिफाईड, ते आयडेंटिफाय झाले पाहिजे. बघा पुढचा आहे डी, शेवटचा. सोपे सोपे छोटे एक्झाम्पल असते याच्यावर. डी आहे पुढचा. बघा, एव्हिडन्स म्हणजे काय म्हणून आपण त्याला पुरावा, का तो पुरावासुद्धा जे एक्सपेंडिचर आपण केले नाही का, तर तो खर्च किती केला आहे याचं जर आपल्याला पुरावा द्यायचा म्हटलं तरी आपल्याला काय करावं लागेल बरं, ह्या एव्हिडन्स म्हणजे पुरावा, पावत्या वगैरे, बिलं वगैरे यांचीसुद्धा आपल्याला गरज असते. तर ह्या सगळ्या कंडिशन्सच्या आधारे आपण काय करू शकतो बरं, रेव्हेन्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दुसरं एक्झाम्पल आपण बघणार आहोत आता पुढचं. बघा, मी तुमच्या समोर एक्झाम्पल नंबर 2 घेतोय. बघा, क्वेश्चन समजून घेऊया आपण. हाऊ मेनी टाईप्स ऑफ प्राइसिंग अरेंजमेंट आर टिपिकल फॉर लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल बरं, जे लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय, जे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5-6 वर्ष चालतं, तर आपण लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो असतो. तर ते काय म्हणू आपण त्याला, जे कॉन्ट्रॅक्ट प्राईस ठरवण्यासाठी किंवा कॉन्ट्रॅक्टची प्राईस किती ठरवायची, प्राईस किती असायला पाहिजे किंवा किती घ्यायच्या आपल्याला, कॉन्ट्रॅक्टकडून किती काय म्हणू आपण किती प्राईस घ्यायची कॉन्ट्रॅक्टची, किंवा कॉन्ट्रॅक्ट प्राईस कशी फिक्स करायची लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्टची, तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर आपण प्राईस ठरवत असताना, कॉन्ट्रॅक्ट प्राईस ठरवत असताना साधारणपणे 3 मेथड आपण याच्या आधी पाहिल्या होत्या. तर त्या आपण याच्यामध्ये आन्सरमध्ये बघणार आहोत. बघा, फर्स्ट आहे त्याच्यामध्ये, बघा फर्स्ट तुम्हाला सगळ्यांना माहीतच, पहिला आहे याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कॉन्ट्रॅक्ट प्राईस ठरवत असताना साधारणपणे आपण 3 पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट प्राईस ठरवत असतो, कॉन्ट्रॅक्ट ॲक्सेप्ट करत असतो. फर्स्ट आहे फिक्स्ड प्राईस. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट, कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्याच्या अगोदरच कॉन्ट्रॅक्टी काय करतो की एक फिक्स्ड अशा अमाऊंट कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की एवढी अमाऊंट तुम्हाला भेटेल. सपोज 10 लाख रुपये, तर 10 लाख रुपयामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरने काय करायचं, खर्च करायचा, त्याचं प्रॉफिट पण त्याच्यामध्येच असेल. म्हणजे 10 लाखाच्या व्यतिरिक्त कोणतीही अमाऊंट कॉन्ट्रॅक्टरला पेड करणार नाही, त्याला म्हणायचं फिक्स्ड प्राईस. हे आपण ऑलरेडी थिअरीच्या पार्टमध्ये आपण पाहिलं आहे. दुसरी मेथड आहे याच्यामध्ये, ती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असतं कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट प्राईसमध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सपोज की आपण काय म्हणूया, 10% प्रॉफिटचं जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर कॉन्ट्रॅक्टीने कॉन्ट्रॅक्ट देत असताना सांगितलं असतं की 10% प्रॉफिट मिळेल. म्हणजे जेवढा काही कॉन्ट्रॅक्टसाठी खर्च केला असेल कॉन्ट्रॅक्टरने, त्या कॉस्टच्या 10% प्रॉफिट त्याला हा कॉन्ट्रॅक्टी पेड करेल. सपोज 5 लाख रुपये कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट आलेली, कॉन्ट्रॅक्टचा खर्च किती आला, 5 लाख रुपये, आणि 10% प्रॉफिट जर कॉन्ट्रॅक्ट असेल, 5 लाखावर 50,000 रुपये प्रॉफिट हा पेड केला जाईल. म्हणजे टोटल 5,50,000 रुपये अमाऊंट हा कॉन्ट्रॅक्टरला पेड करेल. याला म्हणायचं कॉस्ट प्लस प्राईस कॉन्ट्रॅक्ट. हे आपण ऑलरेडीच याच्या आधी पाहिलंच आहे. तिसरा असेल, तिसरी मेथड आहे कॉन्ट्रॅक्ट प्राईस ठरवण्याची, ती म्हणजे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, थोडक्यात मिक्सअप, कोणाकोणाचं फिक्सचं आणि कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. फिक्स्ड प्राईस अँड कॉस्ट प्लस. पुन्हा टाईप करू आपण. याच्यामध्ये आपण जर सांगायला गेलो की दोन्ही पण, फिक्स पण आणि कॉस्ट प्लस पण,
या दोघांचा विचार करून कॉन्ट्रॅक्ट प्राइस ही ठरवली जाऊ शकते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्राइसची अरेंजमेंट कॅन बी मेड थ्रू 3 मेन टाइप्स. फर्स्ट वन fixed, second one cost plus, and last one mixed of fixed price and cost plus. Then next example number 3 इथे घेऊया आपण. एक्झाम्पल टाईप करून घेऊया आपण एकदा. बघा, हाऊ इज प्रोग्रेस टुवर्ड्स कम्प्लिशन इज युजली मेजर्ड अंडर द पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन मेथड. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की समजा एखादं कॉन्ट्रॅक्ट हे 1 वर्षापेक्षा जास्त दिवस जर चालत असेल, 1 वर्षापेक्षा जास्त वर्ष जर चालत असेल, उदाहरणार्थ 4 वर्ष कॉन्ट्रॅक्ट चाललं आहे, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, 4 वर्ष चाललेलं आहे, तर मग आपल्या कॉन्ट्रॅक्टची प्रोग्रेस फर्स्ट इयरला किती झाली, आपल्या कॉन्ट्रॅक्टची प्रोग्रेस सेकंड इयरला किती झाली, थोडक्यात आपलं कॉन्ट्रॅक्ट किती कम्प्लिशन झालं आहे हे आपण काय करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो, नाही का. तर हे कॅल्क्युलेट करत असताना काय म्हणू आपण त्याला, कोणत्या मेथडचा वापर आपण इथं करणार आहोत. बघा, युजली म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्या मेथडचा आपण इथे यूज करू शकतो. बघा, हाऊ इज प्रोग्रेस टुवर्ड्स कम्प्लिशन युजली मेजर्ड, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शनची जी प्रोग्रेस चाललेली, बांधकामाची जी काय म्हणू आपण पूर्ण होत चाललेलं आहे, त्याची प्रोग्रेस आहे, तर ती युजली म्हणजे सर्वसाधारणपणे मेजर्ड अंडर द पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन मेथड. तर त्याच्यामध्ये आपण हे कॉन्ट्रॅक्टचं कन्स्ट्रक्शन किती झालं हे मेजरमेंट करण्यासाठी साधारणपणे आपण कम्प्लिशन मेथड, पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन मेथडचा आपण वापर करत असतो. तर आन्सर बघूया आपण. मला वाटतं आपण दुसऱ्या स्लाईडवर घेऊ म्हणजे तुम्हाला ते अजून व्यवस्थित दिसेल. आन्सर घेऊ आपण. बघा, साधारणपणे ह्या 3 मेथडने आपल्याला काय करायचं आहे, काही सांगितलं. बघा, आन्सर आपण पूर्ण तुम्हाला मी समजून सांगतो एकदा. टायपिंग बरोबर झालं की आता चेक करून घेऊ आपण. बघा, प्रोग्रेस टुवर्ड्स कम्प्लिशन इज युजली मेजर्ड म्हणजे कम्प्लिशन जे आहेत कॉन्ट्रॅक्टची पूर्ण होण्याची प्रक्रिया, कॉन्ट्रॅक्टचं कन्स्ट्रक्शनचं पूर्ण होण्याची प्रक्रिया, तर ती साधारणपणे मेजर्ड, त्याचं मोजमाप कसं करायचं, किती टक्के काम पूर्ण झालं याचं मोजमाप कसं करायचं, तर ते बघा साधारणपणे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की प्रोग्रेस टुवर्ड्स कम्प्लिशन इज युजली मेजर्ड बाय द कॉस्ट टू कॉस्ट मेथड. बघा, कॉस्ट टू कॉस्ट मेथडमध्ये फक्त कॉस्टचा विचार करायचा, कॉस्ट टू कॉस्ट, नाही का, आणि त्याच्या आधारे काय करायचं आपण एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करू शकतो, खर्च कॅल्क्युलेट करू शकतो की किती झाले. पुढचं आहे बाय सर्वे ऑफ वर्क परफॉर्म्ड. मला वाटतं हे आपण सगळ्याच्या आधी एक्सप्लेन केलं होतं. बाय सर्वे ऑफ वर्क परफॉर्म्ड म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतात आपल्याला की किती टक्के काम पूर्ण केलं आहे, एक सर्वे की साधारणपणे याच्यामध्ये बघा, याच्याविषयी मी अजून सांगतो. याच्या आधी मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे, मला आठवतं आहे. बघा, सर्वेमध्ये साधारणपणे कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना पुढचं आपण बघतोय 2 नंबरचा जो पॉईंट होता आपला तो आहे बाय सर्वे ऑफ वर्क परफॉर्म. म्हणजे सर्वे करायचं, थोडक्यात निरीक्षण करायचं किती टक्के काम पूर्ण केलं आहे, वर्क परफॉर्म किती परफॉर्मन्स कसा होता वर्कचा, याच्या आधारे आपण सुद्धा काय करू शकतो, वर्क कन्स्ट्रक्शनचं प्रोग्रेस किती झाली आपण फाइंड आउट करू शकतो. पुढचा आहे कंप्लिशन ऑफ फिजिकल प्रोपोर्शन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट वर्क. फिजिकल म्हणजे काय, ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्टचं कन्स्ट्रक्शनचं काम किती पूर्ण झालं आहे हे फाइंड आउट करणं, ही एक साधारणपणे मेथड आहे की याच्या आधारे आपण काय करू शकतो, किती टक्के काम कम्प्लिशन झालं आहे आपलं कन्स्ट्रक्शनचं हे आपण फाइंड आउट करू शकतो, नाही का. पुढचं आहे एक्झाम्पल आपण घेतो आहे पुढचं पुन्हा मला वाटतं नंबर याचा असेल 4. नंबर 4 एक्झाम्पल आपण घेतो आहे. नंबर 4 बघा, क्वेश्चन तुमच्यासमोर मी टाईप करून घेतो एकदा. नंबर 4
अर्थात आहे विच म्हणजे कोणत्या. फॉलोइंग काही तुम्हाला खर्च दिलेले, एक्सपेंडिचर दिलेले, त्याच्यापैकी कोणते खर्च किंवा एक्सपेंडिचर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमधून एक्सक्लूड करायचे किंवा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये ॲड कोणते करायचे नाहीत हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा क्वेश्चन टाईप करून घेऊया एकदा पूर्ण आपण. दुसरं थर्ड ऑप्शन इथं बघतोय आपण आता. चौथा ऑप्शन आपण बघतोय डी. ते ऑप्शन आहे बघा तरी तुमच्या समोर आहे की ह्या चारपैकी काय म्हणू आपण त्याला, विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट शुड बी एक्सक्लुडेड फ्रॉम द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टच्या कॉस्टमधून या पुढील चारपैकी कोणती कॉस्ट एक्सक्लूड करायची म्हणजे वजा करायची, कोणती घ्यायला नाही पाहिजे. हे मला वाटतं आपण आताच मागच्या लेक्चरला तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बघा त्याचं आन्सर मी तुम्हाला देतोय लगेच. आन्सर तर हे त्याचं खरं उत्तर आहे की काय म्हणू आपण त्याला, कॉस्ट इन्कर्ड इन सेक्युरिंग द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट सेक्युरिंगसाठी जो काही कॉस्ट करतो आपण, खर्च करतो आपण, तो कॉन्ट्रॅक्ट प्राईसमध्ये ॲड करायला नाही पाहिजे. हे एक त्याचं उत्तर आहे. सोपं क्वेश्चन होता. पुढचं क्वेश्चन घेऊ आपण, एक्झाम्पल घेऊ 5 नंबरचं. बघा या क्वेश्चनचा अर्थ असा होतो की कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू कन्सिस्ट्स ऑफ. कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यूमध्ये कशाचं ॲडिशन करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये बघा पहिलं ए सगळे आपण इथं ऑप्शन टाईप करून घेऊया, तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो नंतर. बी ऑप्शन आहे तिसरं ऑप्शन आहे सी. शेवटचं ऑप्शन टाईप करून घेऊ आपण डी. आन्सर घेऊया आपण त्याचं. बघा
याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲड करायला पाहिजे. पहिला आहे बघा, रेव्हेन्यू अरायझिंग ड्यू टू एस्केलेशन क्लॉज. एस्केलेशन क्लॉजचं मी तुम्हाला मिनिंग सांगितलं होतं मागच्या लेक्चर, आठवत असेल तुम्हाला. तर एस्केलेशन क्लॉज म्हणजे काय, की जर समजा आपलं कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट जर 4 वर्ष चाललं आहे, तर पहिल्या वर्षी ज्यावेळेस आपलं कन्स्ट्रक्शन सुरू झालं त्यावेळेस आपला अंदाजित जो खर्च होता आणि ॲक्च्युली पुढच्या 2-3 वर्षामध्ये जो खर्च आहे याच्यामध्ये डिफरन्स येत असेल, इन्क्रीज होत असेल खर्च किंवा याच्या विरुद्ध डिक्रीज जर होत असेल तर त्याला आपण एस्केलेशन क्लॉज असं म्हणत असतो. तर मग याच्यानुसार जर खर्च वाढत असेल तर कॉन्ट्रॅक्टरला त्याची भरपाई मिळावी किंवा जेवढा खर्च वाढला त्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टरला त्याची भरपाई मिळावी म्हणून हा एस्केलेशन क्लॉज असतो. म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्टरला याच्यामुळे पैसे मिळू शकतात, रेव्हेन्यू मिळू शकतो, नाही का. पुढचा आहे 2 नंबर, डिक्रीज इन कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू ड्यू टू पेनल्टीज. हा दुसरा पॉईंट म्हणजे काय, की जर कॉन्ट्रॅक्ट आपण चालू आहे करतो आहे आपण, पण त्याच्यामध्ये आपण काही चुका केल्या किंवा काही पेनल्टी वगैरे जर झाल्या कॉन्ट्रॅक्टरला, त्याच्यामुळे जर रेव्हेन्यू कमी होत असेल तर तो सुद्धा आपण काय करत असतो बरं, कॉन्ट्रॅक्ट काय म्हणू आपण त्याला, रेव्हेन्यूमध्ये आपण तो मायनस करत असतो रेव्हेन्यूमधून. पुढचं आहे नंबर सी, क्लेम्स दॅट कॉन्ट्रॅक्टर्स सीक टू कलेक्ट फ्रॉम द कस्टमर ॲज अ रिएम्बर्समेंट ऑफ कॉस्ट नॉट इन्क्लुडेड इन कॉन्ट्रॅक्ट प्राईस. म्हणजे जर समजा काही कॉन्ट्रॅक्टर कस्टमर म्हणजे कॉन्ट्रॅक्टी करून जर काही रिएम्बर्समेंट भरपाई म्हणून जर काही पैसे घेत असेल रेव्हेन्यू म्हणून, तर ते सुद्धा आपण कॉस्ट नॉट इन्क्लुडेड इन कॉन्ट्रॅक्ट प्राईस. कॉन्ट्रॅक्ट प्राईसमध्ये ती ॲड नव्हती, पण त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे जर कॉन्ट्रॅक्टर घेत असेल कस्टमरकडून, ते सुद्धा आपण काय करायला पाहिजे, कॉस्ट प्राईसमध्ये आपण ॲड करून द्यायला पाहिजे, नाही का. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. बघा, एक्झाम्पल तुमच्यासमोर मी टाईप केलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज अलाउड अंडर A7 फॉर द अकाउंटिंग ऑफ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. फर्स्ट ऑप्शन पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन मेथड, completed contract method, both means A and B, and last one none of the above. त्याचं आन्सर आपल्याला माहीतच आहे की आपण लास्ट लेक्चरला याच्याविषयी आपण हे केलं होतं, पर्सेंटेज कम्प्लिशन मेथड. ही जी मेथड आहे ती ऑथेंटिकेटेड किंवा आपण ही नॉर्मली यूज करत असतो. कशासाठी यूज करत असतो, अकाउंटिंग कॉन्ट्रॅक्टचं जे आहेत ते कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट जे आहेत तर त्याचं मेथड आपण यूज करून काय करत असतो बरं, किती टक्के आपलं काम पूर्ण झालं कन्स्ट्रक्शनचं ते आपण कॅल्क्युलेट करत असतो. अशा प्रकारे आपले हे जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे आपल्या इथं संपलेले आहेत. तर एक्स्ट्रा काही एक्झाम्पल असेल ते तुम्ही पण समजून घ्यायचे काही, ठीक आहे. अशा प्रकारे आपलं लेक्चर इथं संपलेलं आहे.